मला दाखवतो वाटे वाटे केलेले आहेत. वाट्या जसं पाहिजे वाट्यानं. आणि या मावशी माकल्या ना, या सुकलेल्या माकल्या इथं मांडलेले इथं जवळा. आणि त्या वाकट्या आहेत. वाकट्या 500ला 2, काही ठिकाणी 500ला 3 आहेत. कमी जास्त करतात. बघू शकता बोंबील हे जरा क्वालिटी चांगली नाही, ती क्वालिटी चांगली आहे. त्याच्यापेक्षा चांगली ती क्वालिटी आहे. 600 700 रुपये 800 रुपये किलोच्या हिशोबाने हे 600 रुपये किलो आहेत. मग प्रत्येकजण निवडून घेतो, कारण की कसे काही जरा जास्त हे झालेले आहेत ना, कुसलेले सारखे बोंबील आहेत. घ्या चांगलेच बोंबील घ्या शोधून, सर्वच चांगले आहेत. माझी बहीण आणि माझी मैत्रीण. काय मच्छी घेतली मग? बोंबील कसा किलो घेतली? 600. जाम स्वस्त आहेत ना बोंबील. किती घेतली बस एवढं? आम्ही जाम घेतली, बोंबील नाही घेतला आम्ही. आता लाईव्ह टाक म्हणजे चला पहिली 950 रुपयाचा. कोण कोण आले तुम्ही? मी एकटाच आहो. रिक्षा? मग ठीक आहे, आपला वर्ग मित्र महेंद्र बायचा बाय. मग किती किलो घेतला? किलो सोडूनच याला 1 किलो तो 2 किलो 3 किलो 3.5 किलो झाला फक्त. अरे हॅलो गाईज, आणि चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मस्तपैकी आता गाडी वगैरे धुवले. आता चाललो आहे कोणगावला मच्छी मार्केटमध्ये, म्हणजे सुकी मच्छी मार्केट आणायला. मस्त पिशवी घेतले, म्हणजे मच्छी आणायला आपल्याला. त्यांच्या त्या पिशवी असतात त्या फाटतात, म्हणून आपल्या घरातल्या पिशव्या घेतल्यात. आपला ठैला बोलू शकता तुम्ही. एक छोटीशी आपली बॅग असतो ना, ती घेतलेली आहे. बघू चला, मम्मी आणि मी चालले. मम्मी सुद्धा तयार झाली. धूल पण एवढी उरते ना, त्यासाठी आता निघाले स्कूटी घेऊन मस्तपैकी. आणि सुवानी गेले डोस घ्यायला मगाचपासून, अजून काय आलीच नाही. केस विंचरायचे होते. आता मम्मी आणि मी निघालो. मग उज्ज्वलाला सांगितले तू विंचर, आणि मग नाना शाळेत घेऊन जाईल. चला आता डायरेक्ट कोणगावमध्येच भेटतो तुम्हाला. आणि कसा मच्छीचा रेट आहे काय तो मी तुम्हाला सांगतो. तर पोचला डायरेक्ट कोणगावच्या मच्छी मार्केटमध्ये. इकडे बघा मस्त मांदेली, दांडी सुकट, आणि वाटतं वाकट्या आहेत सुकवलेल्या लांब लांब. वाकट्याच वाटतं मला, डाऊट होतं. आणि इकडे जवला आहे. जवला ही दांडी सुकट, कर्दी सॉरी, जवला सुका जवला. कसा किलो? कसा किलो आहे? 150 रुपये किलो जवला. पिशव्या भरलेल्या आहेत तर कोणाला पाहिजे ते. आणि मांदेली इकडे पण खूप सारं आहे. इकडे तुम्हाला दाखवतो बघा, इकडे सुद्धा खूप सारं आहे. आता वाकट्या आहेत, सुके बोंबील आहेत, लांब बोंबील आहेत. कशा आता शेकड्यावर आहेत, कसे आहेत ते तुम्हाला दाखवतो मी. इथं पण सुद्धा जवला आहे, बघू शकता. बोंबील, मोठ्या बोंबील बघा. आणि इथं मांदेली, दांडी सुकट, जवला. कसा किलो मम्मी? 100. हे वाकट्या आणि सुकट. इथं पण बोंबील आहेत, बघू शकता. वाकट्या बघा, वाकट्या कशा आहेत वाकट्या? 500 रुपये वाकट्या. 500 रुपये किलो वाकट्या आहेत. दाखवतो तुम्हाला अजून काय काय. आणि इथं बघा काहीतरी खारवलेली मच्छी आहे. दादा काय आहे? एक डोमा, खारट डोमा, खारा डोमा आहे, बघू शकता. कसा किलो आहे? वाटा 150 रुपये किलो. वाटा 50ला आणि 150 रुपये किलो आहे. इथं पण जवला बघू शकता. सुकट बघ ना. ते बोंबील बघा, हे लहान बोंबील, हे मोठे बोंबील, आणि सुकट आहे. आणि खारवलेलं आय थिंक मला आता बागडे आहेत. बागडेच आहेत ना बाय? खारं बागडे. कसं वाटा आहे? 100ला वाटा. किती पीस आहेत? 5 6 8 पीस आहेत. आणि किलोचा हिशोब कसा? किलोचा कसा? वाट्यावरच आहे. खारवलेले बागडे वाट्यावर आहेत. 100ला 8 पीस. आणि सुकट बाय, सुकट कशी? सुकट कशी आहे? सुकट
350 रुपये किलो सुकट. पूर्ण लाल लाल आहे बघा. तुम्हाला आता कसं दिसतं मला तर माहिती. मला खारी मच्छी दाखवतो बघा. खारी बॉलर वगैरे सर्व काय आहे. डोमा आता हे काय मला नाही माहिती. इथं पण खारी आहे पूर्ण. सगळं खारा खारा आहे. हे पण खारा. आणि हे बघा सोडे आपले सुकवलेले सोडे आहेत. इकडे बोंबील सुद्धा आहे. आणि तुम्हाला दाखवतो अजून काय काय आहे तुम्हाला. हे बघा ही छोटी दांडी सुकट आहे. आणि हे जवळ मस्त होता. ही पण दांडी सुकट मस्त आहे बघा. बोंबील बघा बोंबील. काय 350 रुपये किलो. याच्यापेक्षा मोठा इथं आहे समोर. मावशी काही कमी करत नाही. फिक्स रेट सांगते 350 रुपये किलो. इथं पण जाऊला एकदम फ्रेश जाऊला बघू शकता. एकदम फ्रेश. त्याच्यामध्ये भुसा वगैरे काहीच नाही. 320 रुपये किलो. एकदम फ्रेश आहे. फ्रेश मच्छी. 500 रुपये किलो बोंबील दाखवतो तुम्हाला. हे बघा 600 रुपये किलो. आणि हे दुसरं आहे 600 रुपये किलो. बघू शकता दादानी घेतलं. ते मोठे बोंबील आहेत. हे 600 वाले. पाऊस ते कसं किलो ते वाला? हे 700. ते 700. म्हणजे फरक आहे. हे छोटे आहेत ते मोठे आहेत. जवळा बघा. प्रत्येकाचा प्रत्येक गोष्टीचा रेट वेगवेगळा आहे. भाव करा कमी जास्त होतो थोडाफार. आता इथं 300 आहे, तिथं 320 होता. त्याच्यासमोर तिथं 350 आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा भाव आहे. आणि क्वालिटीमध्ये पण थोडाफार फरक आहे प्रत्येकमध्ये. जर आले तर चांगल्या क्वालिटीचीच मच्छी आहे. म्हणजे सर्वच चांगले आहे असं नाही का कोणाचा वाईट आहे. सर्वच चांगले आहे. फक्त एवढंच का थोड्यामध्ये काही कचरा वगैरे असतं, काटे वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. फक्त पूर्ण मच्छी मार्केटच आहे. बघू शकता. बघू शकता बोंबील. हे जरा क्वालिटी चांगली नाही. ती क्वालिटी चांगली आहे. त्याच्यापेक्षा चांगली ती क्वालिटी आहे. 600 700 रुपये 800 रुपये किलोच्या हिशोबाने हे 600 रुपये किलो आहेत. प्रत्येकजण निवडून घेतो. कारण की कसे काही जरा जास्त हे झालेले आहेत ना, कुसलेले सारखे बोंबील आहेत. घ्या चांगलेच बोंबील घ्या शोधून. सर्वच चांगले आहेत. कोणाचाच माल खराब नाही. सर्व चांगले आहेत. फक्त एवढंच अजून चांगली क्वालिटी असते प्रत्येकाला. मला दाखवतो वाटे केलेले आहेत. वाट्या जसं पाहिजे वाट्यानं. आणि या मावशी माकल्या ना, या सुकलेल्या माकल्या इथं मांदेले इथं जवळा. आणि त्या वाकट्या आहेत. वाकट्या 500ला 2, काही ठिकाणी 500ला 3 आहेत. कमी जास्त करतात. पण जरा भाव करूनच घ्या. आणि भावामध्ये लई फरक पडतो आहे. प्रत्येकाचं इथं वेगवेगळा भाव आहे. जाम म्हणजे जाम. आणि सगळ्यात महाग जास्त आहे ना तर बोंबील महाग आहे. 700 रुपये 800 रुपये. 50 पण कमी करायला मागत नाही. एवढा महाग बोंबील आहे. सगळीकडे बोंबील तसेच आहेत. ज्यांना परवडतं तेच घेतात बोंबील. इथं पण बोंबील तसेच पूर्ण पाठी भरून आहे. बोंबीलच महाग आहे. सर्वात जास्त महाग बोंबील आहे. सोन्याचा भाव बोंबलाला आले. आणि सगळं खारी मच्छी आहे बघा. खारवलेली मच्छी आहे. डील चालू आहे बघू शकतो तुम्ही. काहीतरी बघू सांगतो तुम्हाला कशी डील चालू आहे. मावशी निवडते वाकट्या. आणि ते भाऊ सुद्धा गेलेत निवडायला. काहीतरी 200 250 असं काही चालू आहे त्यांचा. एक वाकटे बघून घेतात. डेंजर. एवढं बघितलं ना एक वाकटे इथं. मग कसं व्हायचं ते मच्छीवाल्यांचं. मार्केटमध्ये तेवढी गर्दी नाही. सकाळपासून जर गर्दी असेल तर माहीत नाही. कारण की आम्ही आलो आहे 1 वाजता. प्रॉपर 12 वाजता निघालो आहे. आणि इकडे बघा बोंबील आहेत. बोंबिलांची हालत बघा किती डेंजर. एकदम कुसलेले सारखे बोंबील आहेत. आणि इकडे बघा मोठे बोंबील आहेत. पूर्ण मोठे बोंबील. पण महाग आहेत. खूप महाग आहेत बोंबील. बोंबलांना सोन्याचा भाव आले. सोन्याचा 300 रुपये किलो जाऊला. प्रत्येकाच्याकडे वेगवेगळं आहे. काहीकडे 250
220 आहे. मार्केटमध्ये तेवढी गर्दी नाही पण आहे, मार्केटला रेट आहे. माझं नाव पण अनिल आहे. हे काय माकले आहेत ना? माकली. आणि हे पाकड. आणि हे पण पाकडच आहे का? कसा किलो आहे हा दादा? दादा हे कसा किलो आहे? 1000 रुपयाला आहे, 800 वाला आहे, 1200 वाला आहे. खारवलेली मच्छी बघा 1800 रुपये किलो आहे. आणि इकडे बोंबील सुद्धा आहे, मांदेली. सर्व इथं खारवलेलं जास्त करून इथं खारवलेलं आहे. इकडे बघा वाकट्या किती आहेत. पाकट किलो 600. 1200 वाला 1000 रुपये किलो. 1200ला 1000 रुपये किलो म्हणजे 200 रुपये कमी करून दे. अजून भाव कमी होईल भाव केला तर. बोंबील 450. इथं बागड आहे, डोमा वगैरे सगळं काय आहे. चला बघू अजून काय काय आपल्याला बघायला भेटतं. कारण की बोंबलांचा भाव एकदम गगनाला भेटले म्हणजे सोन्याचा सारखा भाव आहे. बघू आता मम्मीने भरपूर काही घेतले, दाखवेन तुम्हाला घरी गेल्यावर काय काय घेतले आणि किती किती किलो घेतले ते. कारण की आज माग पण तेवढंच आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकडे भाव वेगवेगळं आहे. 2-3 वेळा सांगितला भाव करा, थोडंफार कमी करून देत आहेत. बघू अजून. इथं पण बोंबील आहेत. इथं बोंबील छोटे आहेत जरा. हे बघा हे बोंबील कसं आहेत रेट सांगतो तुम्हाला. बघा इथं जवला आहे, जवला बोंबील आणि 500 रुपयाला. 500, 600, 700 इथंच रेट चालू आहे सगळीकडे. बघू अजून काय. हे बोंबील एकदम बारीक बारीक आहेत, एकदम बारीक बारीक आहे. आईच बघा गर्दी आता वाढत चाललंय, खूप पब्लिक येते, लेडीज येते. आणि शेवटी आम्ही फायनली सर्वीकडे भाव करून त्याच दादाकडे आलोय. दांडी घ्यायला, दांडी सुकट. तुम्ही काय बोलता कमेंट करून सांगा मला. जेव्हा तू आता लाईव्ह टाक म्हणजे चला पहिली 950 रुपयाचा. कोण कोण आले तुम्ही? मी एकटंच जाऊ रिक्षा. मग इथं आपला वर्ग मित्र महेंद्र बायचा बाय. मग किती किलो घेतला? किलो सोडूनच याला 1 किलो तो 2 किलो 3 किलो 3.5 किलो याला फक्त. अरे जे जास्त जे स्वस्त आहे ना जाम. रात असतं जाम स्वस्त आहे. अरे मी जाणार होतो आणायला तिथं असं दिलावलं आहे. चल जाऊ आपण. आता जाम स्वस्त मार्केट आहे. पप्या सुद्धा भेटला आपल्याला. तर पप्या काय बोलतो जाम स्वस्त आहे. ही बाई काय बोलतो आरणाल्याला आपल्याला लिलाव भेटतं ना, तिथं जायचं पप्याला. तर पप्या बोलतं शेकड्यावर भेटतं तिथं. शेकड्यावर जायचा, कसं यायचा? हॅलो डेंजर मार्केट असा. भाऊ काय बोलशील तू? काय काय घेतलं तुम्ही? अरे तसं ना करत काय घेतले? अरे बाबू जवला बिवला घे मस्त पैकी. लाईव्ह दिशील तू आता युट्यूबला. बाबू काय घेतले? ए बाबू सांग काय घेतले तुम्ही? बाबू अरे इथं बघ काय घेतले सांग. हा अरे उद्या दिसल उद्या. बाबू घाबरला मला. सांग बाबू काय घेतलं तू? सांग. बोंबल्या घेतल्या सुकट काय घेतलेस? मग जाम स्वस्त महाग नाही. स्वस्त आहे स्वस्त. तर काही जाम महाग आहे. पण आम्ही बोलताना कसं स्वस्त बोलतो म्हणजे लोकांना समजेल का स्वस्त. स्वस्त काहीच नाही, सगळं महाग आहे. रेट सोन्यापेक्षा महाग आहे. मच्छी झाली आता एवढी महाग झाली. काहीच निघालो आता घरी. किती मोठा ब्लॉग झाले मलाच ना माहिती. पण अजून काहीतरी घ्यायचं आहे. पण आता इथून आस्ते बाहेरच निघायचं डायरेक्ट. जाम म्हणजे जाम महाग आहे जाम.
हिशोबाच्या बाहेर महाग आहे आणि प्रत्येकजण थोडा थोडाच घेऊन येतो, जो काय परवडतं ना ते. बोंबलाचा भाव सोन्यापेक्षा महाग आहे असं आत्ताच्या रेटला, कारण की त्या भावामध्ये 2 किलो यायचे, आता 1 किलो पण मुश्किलमध्ये येतं, 1 किलो पण देत नाही ते त्या भावाला. बघू. आणि पप्या बघू शकता, बागडे, बोंबील, इथं खारवलेली मच्छी जास्त आहे, या भावाकडे पण खारवलेली मच्छी आहे. आणि तिकडे सोडे आहेत बघा, म्हणजे सुकवलेली कोलबी आहे ती. आणि बोंबील 600 रुपये, 750 रुपये किलो, प्रत्येक ठिकाणी तोच रेट आहे. आपण विचार करतो की हा एक कमी भेटेल, असा काहीच नाही. आता इथं पण छोट्या बोंबल्या आहेत, त्यासुद्धा मग मी बघते. बोंबल्या कशा आहेत बाय? 400 रुपये किलो. आणि या हे बोंबील 600. इथं बघा खोबरा सुद्धा विकला आणि इथं बॅगा पण आहेत, म्हणजे जर कोणी ठेवली नाही आणली 120 110. आणि खोबरा बघा सगळा. इथं खापऱ्या सुद्धा आहेत विकायला, खापऱ्या भाकरी जी बोलतात ना त्यांना, कशी खापरी विचारून येतो मी. कशी खापरी कशी? 160 130. जर तुम्हाला पाहिजे असेल तर खापरी भाकरी पुजायचं. इथं काय मार्केटमध्ये सगळं काय भेटतं, कारण की कापड्या बघून घ्या, काही तर थोडीशी जरी कट झाली तर भाकरी आपल्यात जलायचं राहणार नाही. हां, त्या बाजूलाच लागून भाजी मार्केट. आता भाजी मार्केटमध्ये आलोय भाजी घ्यायला, म्हणजे आलोय म्हणून इथूनच घेऊन जातो जे पाहिजे ते सर्व. इथं पण सगळ्यांचाच फिक्स रेट आहे. गाजर 30 रुपये किलो, टमाटर 30 रुपये किलो, फ्लावर 40 रुपये किलो, सेम रेट आहे सगळ्यांचा, सेम रेट आहे. बघू आता काय काय घेतो, मग डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊनच त्या गोष्टी दाखवेल. बरं मार्केटमध्ये काय काय घेतो ते तुम्हाला दाखवायचा तर प्रयत्न नक्की करेल, जमेल तेवढा, कारण की हातात पिशव्या आहेत, उचलायलाच प्रॉब्लेम होत आहे, जड आहेत ना म्हणून. सुट्टा तर 50 देतो मैं. वो भी दो 10 रुपये तुम दो. 50 नहीं है ना. किलो करेला 20 किलो दिया 10 रुपये. काकडी गाजर 1 किलो 30. काकडी गाजर 1 किलो 30. बघा मोनिका आले, विवेकची बहीण आणि माझी मैत्रीण. काय मच्छी घेतली मग? बोंबील कसा किलो घेतली? 600. जाम स्वस्त आहेत ना बोंबील. किती घेतली बस एवढी? आम्ही जाम घेतली, बोंबील नाही घेतला आम्ही. चल सगळी जण भेटत नाही. कसं वाटतं ना आपलं ब्लॉग? आपलं ब्लॉग कसं वाटतं? चल चला काहीच, आता आम्ही निघतोय. जाम जण भेटतं मार्केटमध्ये, सगळी जण मच्छीच घ्यायला आले. जाम थकलो, हात दुखायला लागले माझ्या. 1 तासामध्ये तेवढं हात दुखायला लागलं ना, काही हिशोब नाही. आता चालू पार्किंगच्या इथे, मम्मी येते मागून. आपल्या वाकट्या काही घेतल्या नाही, वाकट्या आणि बोंबील नाही घेतले, कारण की वाकट्यांचा आणि बोंबलाचा भाव जाम आहे. आता गाडी बघतोय आणि मग डायरेक्ट घरी जाऊन तुम्हाला बघतो. मस्त फ्रेश वगैरे झालो आणि डोले अजून दुखतात. धूल एवढी गेली ना डोल्यामध्ये काही सांगूच नाही. आणि खूप सारी मच्छी घेतली. आमच्याकडे बोंबील होते म्हणून आम्ही बोंबील घेतली नाही. थोडेसे घ्यायची इच्छा होती, माग एवढे होते, मग घ्यायचा विचारच आम्ही नाही केला. आता तुम्हाला दाखवतो काय काय मच्छी घातली आणि कशी कशी. ते बघू गोणीमध्ये इकडे ठेवले आणि काढून दाखवतो तुम्हाला. बघू शकता आता मी सर्व खोललेत, म्हणजे ज्या डबल पिशव्या आहेत ना त्यातले सिंगल खोलले. काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. तो प्रथम मोदका आहे, छोटा म्हणजे आपण याला हे बोलू शकता काय. आणि हे बघा, ही दांडी सुकट सारखाच आहे, पण हा छोटा आहे. आणि ही दांडी सुकट घेतले. याच्यामध्ये जवला आहे, जवला बघा किती एकदम फ्रेश आहे जवला. याच्यामध्ये सुकट आहे आणि याच्यामध्ये सुकट आहे. सर्वच मी काय खोलून दाखवलं ना तुम्हाला. हे बघा सुकट. आणि कशी घेतले ना ती मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही कोणगावला जा, मंगळवारचा बाजार भरतो. आय थिंक उद्याचा बाजार खारबावला असेल असं तिथं बोलत होते मच्छीवाले, पण आपल्याला काही माहीत नाही. मी फर्स्ट टाइम गेलो होतो, मस्त असा एक्सपिरियन्स होता. तुम्हीही जा नक्की.
तिथे जा, मच्छी घ्या, मग तुम्हाला समजेल कशी मच्छी आहे ती. त्याला आता हे पॅक करतो आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला पुन्हा भेटतो. मच्छी वगैरे भरून ठेवली मस्त गोणीमध्ये, पुन्हा पॅक करून ठेवली. अरे की घरामध्ये नुसता वास सुटला, एकदम फ्रेश मच्छी आहे ना. त्याच्यामुळे आता आपण 2-3 दिवस तरी सुकट ठेवू, म्हणजे ती थोडी अजून कडक होईल आणि मग आपल्या फ्रीजमध्ये टाकून ठेवायची. म्हणजे आपल्याला 6 महिने 5 महिने जशी आपल्याला पुरवायची तशी पुरेल. मला वाटतं अजून एकदा आपल्याला मच्छी आणायला जायला लागेल, समजा 4-5 महिन्यानंतर. आय थिंक मेपर्यंत जाऊ, म्हणजे पाऊस तोपर्यंत ही कमी होईल. पाऊस आल्यापर्यंत चालू आहे याच्याने, म्हणजे आपल्याला डिसेंबरपर्यंत पुरेल एवढी मच्छी तर आपल्याला आणायला लागणारच आहे ना सोहानी. सोहानीला आज डोस दिला, डोस 5 वर्षानंतरचा जो डोस असतो ना, पोलिओ डोस, तो दिला आहे. आणि तिचा रडली नाही ती बिचारी एकदम. चला, आजचा मच्छीचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये. चला, बाय बाय.